चला पवनसूत नवली आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा पण टॉस जिंकलाय पवनसूत नवली संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 घेतात या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण त्यांना आमंत्रित केले पवनसूत नवली संघानं आपण या ठिकाणी बघतोय. महत्त्वाची मॅच, दोन्ही दिग्गज संघ आहेत. एक जबरदस्त लढाई आपण या मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. तुषार आणि प्रणय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सर्व सामने आज 5 षटकांचे होणार आहेत. आपल्याला बघायला मिळत आहेत. AB ट्रॉफी 5वं पर्व, एक दैदिप्यमान असा सोहळा. तुषार मोरे दाखल झालेले आहेत. लेदर क्रिकेटमध्ये एक मोठं नाव, सातत्याने फास्ट 800 ज्यांच्या नावावरती आहेत. आपण लोकल टीमच्या मॅचेस खेळत असतो तिथे 69 चेंडूवरती 203 धावांची खेळी सुद्धा या फलंदाजाने साकारलेली आहेत. अशी विस्फोटक खेळाडू आपण या ठिकाणी बघतायत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आकाशला बघतोय. पहिला चेंडू, ओ वेग आहे, पडल्यानंतर काय कट झालाय चेंडू. तुषार मात्र बघतच राहिली या चेंडूकडे. नॉन सेकंडकडे आपण प्रणय यांना बघतोय. अनेक वर्ष लेदर क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे. पालघर डहाणूचं क्रिकेट खूप सुंदर ज्याने खेळतायत असे दोन्ही दिग्गज फलंदाज आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. पवनसूत नवली टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतलंय. त्यांचा निर्णय किती योग्य आहे तो मात्र प्रथम बॅटिंग करताना पहिल्या 5 षटकामध्ये नजरेसमोर येईल. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर, ओ परफेक्ट चॉप केलाय चेंडूला. अप्रतिम वेग होता, चांगला रीड केलाय तुषार मोरेनं. धावसंख्या 1 वरती बघायला मिळते. याच्यानंतर आपण मॅच क्रमांक 3 बघणार आहोत. जगन 11 धानिवचे विपक्ष मा आशापुरा तिथल 11 असं बॅटल असणार आहे. दोन्ही संघाच्या संघांना एकाना मी विनंती करतोय आपण फॉर्म घेऊन जा. चांगली गोलंदाजी आकाशकडनं बघायला मिळते. वेग भन्नाट आहे, फॉलो थ्रू खूप चांगला बघायला मिळतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करताना एक दिग्गज बॅटर प्रणय घरत समोर आहे स्ट्राईक वरती. वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा चेंडू हाताळलाय का ते बघायचं आहे. चेंडू वाईटच्या रूपानं, वाईट +4. धावसंख्या पोहोचते 5 ने. स्कोर कार्ड वरती 6 वरती. थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट इथे बघायला मिळेल. जास्त वेग देण्याचा प्रयत्न आहे. कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 संघाला प्रथमच आम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि खूप जास्त या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं मात्र संघनायकाने म्हटलं. आमचा बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु जास्त वेग देण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन चेंडू इथे बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पुनश्च दाखल होताना समोर प्रणय घरत ऑन स्ट्राईक. खूप चांगला शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळते. कडे स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला गेलाय. चेंडू वेगानं जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. बेलला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश केलाय. चेंडू सिंगल कंप्लीट होतीये. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला बघायला मिळतोय. पवनसूत नवली म्हटल्यानंतर अनेक वर्षांचा त्यांचा हा खेळ आहे. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहेत. लेदर क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, रबल बॉल क्रिकेट असेल, खूप चांगलं क्रिकेट जवळून खेळल्यात. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. परंतु नेहमी म्हटलं जातं की नवीन स्पर्धा, नवीन ग्राउंड, नवीन गोलंदाज, नवीन आशा, नवीन अपेक्षा आणि नवीन संघर्ष, ह्या पद्धतीने तुम्हाला सामोरे जावं लागत असतं. पुढच्या आकाश तयार. गोलंदाजी ट्रॅक व ओ वेग आहे या गोलंदाजाकडे, भरपूर वेग आहे.
आपल्या वेगावरती स्वार होत आहेत. लेंथ लाईन खूप चांगली मेंटेन केली या चेंडूवरती. डॉट बॉल बघायला मिळतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर, गजब की गेंदबाजी, रफ्तार का राजा म्हणायला हरकत नाही आकाशला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, आत्मविश्वास खूप चांगला या गोलंदाजाचा. फॉलो थ्रू जबरदस्त बघायला मिळतो. रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये बॅलन्स परफेक्ट आहे आणि टप्प्यावरती नियंत्रण आहे. नाव आहे मिस्टर आकाश. पुढील चेंडू समोर आपण बघतायत मिस्टर तुषार, एक विस्फोटक बॅटर म्हणून या नावाची चर्चा आहे. याही वेळेला आपण बघताय थोडासा पिच केलाय चेंडू, शॉर्ट मिड अपच्या डोक्यावरनं लॉंग ऑफला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिलं षटक संपलंय आणि 15 धावा स्कोर कार्डवर. शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून आणि तदनंतर लॉंग ऑफला चेंडू क्लिअर झालाय. चांगली बॅटिंग तुषार मोरे बघायला मिळत आहेत. प्रणय आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर 4 चेंडू 5 धावा तुषार मोरे, 2 चेंडू 5 धावा प्रणय घरत. नवीन गोलंदाज वेद आलेले आहेत. वेद पाटील नवीन गोलंदाज आहेत. प्रसाद वॉरियर्स नाणेवली संघ 575 कडे जर आपण बघितलं सर्व यंगस्टर आहेत आणि इथून जो ज्यांना आत्मविश्वास मिळणार आहे तो भरपूर मोठा असणार आहे. जिंकणं किंवा हारणं निर्णायक क्षण असतात, परंतु अनुभवाचं गाठोडं जेव्हा तुम्हाला भव्य स्पर्धेमध्ये मिळत असतं तेव्हा तुमची देहबोली, तुमचा आत्मविश्वास, येणारा काल तुम्हाला जागवण्यासाठी मिळालेला अनुभव भरपूर मोठा असतो. त्यासाठी AB ट्रॉफी एक मोठं व्यासपीठ आहे आणि त्यामागचा हेतूच राहिला आहे की आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना मोठं व्यासपीठ कसं मिळावं. म्हणून माननीय अजयजी भोई साहेबांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला बघायला मिळते. बोलतो चेंडू अक्रॉस द लाईन खेळल्यात. चेंडू मिड विकेटला आहे. जास्त जोर लावता आला नाही प्रणाला, परंतु तुषार रनिंग बिटवीन विकेटचा बादशाह या ठिकाणी सिंगलला डबल कन्वर्ट करतायत. सुंदर पदाला आली ते बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी प्रॅक्टिसचा अभाव असला, थोडंसं व्यवसायाकडे जास्त लक्ष असलं तरी सिंगल डबलला ट्रिपल कसं कन्वर्ट करावं तुषार मोरे जाणतायत आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या बघायला मिळते ती 17 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू या ठिकाणी आपण बघतायत फोर्स केलाय चेंडूला, पाठवतायत सीमा रेषेच्या बाहेर. प्रणय गरजच्या बॅटमधून आलेला आहे. हवाई स्ट्राईक आपल्याला बघायला मिळते, एअर स्ट्राईक. एक भव्य षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोचते 23 वरती. खूप चांगल्या रिदम मध्ये प्रणय खेळताना बघायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेला आपण बघताय थोडंसं पंच करण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूला जर हलकसं स्लाइस केला असता कदाचित चेंडू फर्स्ट स्लिप गली रिझन मधनं जाण्याचे चान्सेस वाढले असते. सिंगलने धावसंख्या पोहोचते 24 वरती. अतिशय उत्कृष्ट या स्पर्धेचं नियोजन आपण बघतायत. 5व्या वर्षामध्ये पदार्पण करताना अनेक खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आत्मविश्वास मिळतो, अनेकांना ओढ लागते. AB ट्रॉफी कधी येईल आणि AB ट्रॉफी खेळण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात, कारण एक परफेक्ट मॅनेजमेंट AB ट्रॉफीच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतोय. ओहो, गुड बॉल. लवकर बॅट फिरवली आहे, रीड करता आलेला नाही आहे तुषारांना. डॉट बॉल बघायला मिळतोय. गोलंदाजी खूप चांगली आहे वेद पाटील यांची. प्रथम षटक आपण बघितलं होतं, गोलंदाज होते आकाश घरत आणि तदनंतर वेद पाटील आलेले आहेत. परफेक्ट लेंथ इन लाईन, वेगावरती स्वार, तेच तर्रार गोलंदाजाचा भरणा बघायला मिळतोय प्रसाद वॉरियर्स संघामध्ये. यावेळेला बेट केलं, थोडस बेट करत चेंडूला खेळतायत गली रिझन मधनं. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. ते 28 वरती पोहोचते. ब्रिलियंट स्टार्ट, इनक्रेडिबल स्टार्ट, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हटलं जातं. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पवन सूत नवली आपलं फाउंडेशन झक्कात बिल्ड करतोय.
ओ चॉप केलाय परफेक्ट लेंथ इन लाईन, क्या बात आहे. वेद उत्कृष्ट गोलंदाजी आहे. धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले आहे. 14.50 ची सरासरी मेंटेन करतायत. 2 षटक पॉवर प्लेची. पवन सुत नवली खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाते. धावसंख्या पोहोचले 29 वरती आणि 2 षटक परिपूर्ण करण्यासाठी वेळ गेलाय 8 मिनिटांचा. खूप तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालंय. अतिशय सुंदर गोलंदाजी. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757. नवीन गोलंदाज आलाय आकाश. वैयक्तिक दुसरं सामन्याचं तिसरं षटक घेऊन. समोर आपण तुषार मोरे यांना बघतोय वैयक्तिक 10 धावांवरती खेळताना. पुढील चेंडू सर आकाश. ओ यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटला ब्रश झालाय आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र कॅरी होताना बघतायत. तुषार मोरेच्या खेळीला लागतोय पूर्णविराम, फुल स्टॉप. न्यूमॅन तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये कूल माइंडेड बॅटर म्हणून या नावाची चर्चा राहिले. कमी बोलणं आणि अप्रतिम खेळणं हे तुषार घरचं वैशिष्ट्य राहिले. तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तुषार बाद झाले आणि तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. भव्य स्पर्धा आपण बघताय. यानंतर आम्ही मॅच क्रमांक 3 साठी विनंती करतोय. आपण फॉर्म घेऊन जायचे आहेत. जगन 11 दानिव च्या विपक्ष आशापुरा तिथल 11 फॉर्म घेऊन जायचं. आपण रिपोर्टिंग करा नेक्स्ट मॅच साठी. न्यूमॅन तुषार आणि प्रणय गेली अनेक वर्ष जवळजवळ 2 दशक एकमेकासोबत खेळत आहेत. माहिती आहेत मोठ्या स्पर्धेमध्ये कसं खेळावं. अनुभवाचा भंडार आहे. परंतु जसं मी पहिल्यांदा म्हटलं होतं की नवीन सुरुवात तुम्हाला करावी लागते प्रत्येक वेळेला आणि ते इथेही तुम्हाला तो नियम लागू पडतोय. आकाश ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे रफ्तार खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते, तोच गोलंदाज. राऊंड विकेट. ओहो तुषार सांगतोय असे चेंडू खेळण्यासाठी मी फार हुशार. पाठवले चेंडू स्टंट अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. 6. येतोय अप्रतिम असा षटकार. टायमिंग प्रॉपर बघायला मिळालं. पुरतं फोर्स केलं गेलं. तुषार आल्या आल्या मात्र सेट होत आहेत. एक जमेची बाजू आहे पवन सूत नवलीसाठी की आपला एक हार्ड हिटर बॅटर चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. चांगलं मोमेंटम त्याच्याकडे आहे. आकाशच्या अगेन 7 कोलताना बघायला मिळतोय. तुषार चेंज ऑफ द पेस. खूप चांगलं गती परिवर्तन बघायला मिळालंय तिथे. आणि काय घडलंय डेंजर झोन कडे. प्रणय मात्र जाताना आपल्याला बघायला मिळाले. कुठेतरी नॉन कडे एखादा जर खेळाडू थांबला असता चित्र वेगळं असतं. फक्त आपल्याला व्हाईट बॉल बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे याची आपण नोंद घ्या. व्हाईट अँड बीमर यासाठी आपण चॅलेंज करू शकतायत. काय घडलं होतं एक्झॅक्टली आपण बघू शकाल. जीवनदान मिळते प्रणय यांना. स्कोर 35 वरती स्टे ऑन आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 चेंडू 6 धावा एका बाजूने तुषार घरत. 5 चेंडू 14 धावा बनवून खेळत आहेत प्रणय. पुढील चेंडू गोलंदाज तयार होत आहेत. समोर तुषार. अप्रतिम टायमिंग. ऑफ साईडचा चेंडू आपण बघतायत. लॉफ्टेड कट खेळला गेलाय. ऑन द राईज म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हा शॉट आपल्याला बघायला मिळतोय. परफेक्ट एलिव्हेशन, जबरदस्त बॅटिंग. तुषार फुल टच मध्ये बॅटिंग करताना धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि पोहोचतीये 39 वरती. परफेक्ट शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळते. वेग चांगला होता. वेगाचा फायदा पुरता चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करत होते परंतु 4 धावा आलेले आहेत. चांगली बॅटिंग.
5 षटकाची मॅच आहे. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय तुम्हाला राखावा लागणार आहे. गोलंदाजांना परफेक्ट रीड करावं लागणार आहे. त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत धावा तुमच्या स्कोर कार्डवरती येणं यासाठी प्रयत्न सुरू आहे दोन्ही खेळाडूंचा. एका बाजूने आपण प्रणयला बघतोय, दुसऱ्या बाजूने तुषारला बघतोय. आणि या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आकाश. ओ यावेळेला थोडस लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, मिस टाइम खेळलाय आणि खेळ तिथे सांडलाय. आपण बघतायत थोडासा पॉपिंग ग्रीचा यूज केला होता, हलकासा चेंडू टॉस झाला होता. आपण बघतायत गली रिझनला खेळण्याचा प्रयत्न, काही काल हवेमध्ये चेंडू होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. 40 धावा, चांगली सरासरी मेंटेन केले. जवळजवळ आपण बघतायत 13.40-45 जो करंट रन रेट बघायला मिळतोय. 14.12 धावसंख्या 40. अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. समोर प्रणय आहेत. परफेक्ट ब्लॉक, मजबूर केलं छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी. ऑफ ड्राईव्हच्या रूपानं तिथे झालंय फंबल आणि जिथे सिंगल रन्स होती तिथे 2 धावा बघायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल 42 धावा ऑन स्कोर कार्ड. चला लवकर फील्ड अरेंज करायची आहे. न्यूमॅन, साहिल, नवीन गोलंदाज साहिल येत आहे. डेथ ओव्हरला इथे झालंय स्टार्ट. 42चा करंट रन रेट बघायला मिळतोय. आणि इथून नाणेवेळी संघ कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूने दोन्ही वेलसेट बॅटर आहेत, आपले हात खोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. बघूया गोलंदाज जर फलंदाजाला थोडंसं फ्रीडम देत आहेत तर धावा येतील. आणि तुषारचा जो इंटेंट आहे या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलाय की मला मात्र आक्रमकता माझी या ठिकाणी शो करायची आहे आणि त्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने चाललाय. समोर आपण तुषार घरत यांना बघतोय. ओ आपण बघतायत टॉट बॉल बघायला मिळाला. थोडंसं चेंडूला रीड करू शकलेले नाही. चेक करत आहेत. बॅटिंग टीमचा कॉल आहे. आपण बघतायत की बघितलं जाईल या ठिकाणी चॅलेंज केले गे या चेंडूला. थोडासा चेंडू ब्रेक होऊन आलाय, हलकासा जो बाउन्स झाला हवेमध्ये आणि त्यानंतर तुषारला तो तितकासा रीड करता आलेला नाही आहे. 42 वरती 1. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजेच 43 वरती. 43 रन्स आहे. तुषार पुढील चेंडूला सामोरे जातील. काही वेळेला आपण बघतायत अगेन्स्ट वाईड बॉल बघायला मिळतोय.
साहिल यांचा धावसंख्या 44 वरती पोहोचते. इथून 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि धावसंख्या 44 वरती पोहोचलेली आहे. हवा स्कोर कार्डवरती आहेत. साहिल पुनश्च तयार होताना बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आणि इथे मात्र कमबॅकिंग झाले गोलंदाजाची. वरती 1 षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे साहिल. पुढील चेंडू प्रथम बॅटिंग करताना अबव 65 पर्यंतचं बॅटल खूप रंगणार आहे. ऑन साईडला आपण बघतायत होरिझॉन्टल बॅटने खेळताना एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1 ने पोहोचते 45 वरती. 2 सलगचे वाईट आणि त्यानंतर साहिल यांची कमबॅकिंग झाले. आता प्रणय आपल्याला बघायला मिळत आहे. 6 मध्ये 16 बनवून ते खेळत आहेत. एक चांगला स्टार्ट प्रणयने दिलाय. ओपनिंगसाठी आले होते. जिम्मेदारी त्याने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केले पवनसूत नवली संघाचे आणि ते त्यांच्या समोर आहेत ते साहिल. पुढील चेंडू वेट खूप डीप मध्ये गेले आणि त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र फिल्डर्स आहे तिथे. फक्त एक धाव मिळेल. कदाचित सोडला असता तर वाईट असता का हाही एक प्रश्नचिन्ह. धावसंख्या 46 वरती पोहोचते परंतु खूप चांगलं टायमिंग बघायला मिळालं होतं. पुढील चेंडू खूप चांगलं वेरिएशन बघायला मिळते. हलकासा फ्लाईट दिला होता ऑन साईडला बॅटला. होरिझॉन्टल बॅटने खेळतायत. सिंगल कंप्लीट झाले. चांगली फिल्डिंग बघायला मिळत आहे इथे खास करून प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली संघाची. धावसंख्या पोहोचले 47 वरती. पुढील चेंडू समोर प्रणय. आणखीन एक फ्लाईट दिले. चेंज ऑफ द पेस. फक्त ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलंय. ऑन साईडला पण बघतायत लॉंग खूप चांगली फिल्डिंग करतोय. मध्ये गोलंदाज व्हेरिएशन करतायत. एक यशस्वी व्हेरिएशन आहे. कंट्रोल ठेवले. थोडंसं स्पीड ब्रेकरचं काम करताना साहिल बघायला मिळतात. 2 एक्स्ट्रा चेंडू आणि त्यानंतर सलगचे 4 उत्तम दर्जाचे लेंथ लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी केली आहे मिस्टर साहिल. चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन येत आहेत. संख्या 48 वरती पोहोचले. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि तुषार घरातला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. आणखीन एक धक्का लागतोय पवनसूत नवली संघाला. 12च्या सरासरीने 4 षटक परिपूर्ण झाले आहेत. 48 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. करण्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. डेथ ओव्हरमध्ये तो आलाय. इथून जर त्याच्या बॅटमधनं धावा आल्या येणाऱ्या काळामध्ये मात्र पवनसूत नवली संघही त्याचा एक पुढे पाठवण्याचा प्रयत्नामध्ये असू शकते आणि एक अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे. जेव्हा तुम्हाला संधी मिळत असते त्या संधीला जर चांगल्या इनिंगमध्ये तुम्हाला तब्दील करता आलं तर मात्र संघापुढे एक ऑप्शन राहतं आणि करणकडे ती क्षमता आहे. परंतु समोर प्रणय आलाय. ओपनिंगला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे.
तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये प्रणयच्या जो खेळीचा इम्पॅक्ट असणार आहे किंवा त्याचा जो इंटेंट असणार आहे, त्याच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा आहेत, त्या पवनसूत नवली संघाला कुठेपर्यंत घेऊन जात आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुशल हा दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर प्रणय एक सेट बॅटर आहे स्ट्राईकवरती. थोडासा लेग स्टंप सोडून गेलाय का? यस, डाऊन द लेग स्टंप आहे. एक्स्ट्राच्या रूपानं कौशल दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. 49 लॉस ऑफ 2 विकेट आपण बघतायत. सहा चेंडूंचा खेळ शेष आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 3. इथे मात्र सरळ चेंडू लॉंग स्टॉपला जाईल का? तर आपण बघताय स्टॉप केला. इथे फक्त एक धाव मिळेल. असं वाटलं होतं की आउटफील्ड खूप वेगवान आहे प्रणयला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु पाठलाग यशस्वी झालाय. धावसंख्या 5-0 50. याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट बॅटल. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय आणि एक हार्ड हिटर बॅटरकडे आता स्ट्राईक आहे. मिस्टर करण, जगन 11 धानीव आणि मा आशापुरा तिथल 11 यांच्यातला बॅटल आपण नेक्स्ट मॅच. भरपूर शॉर्ट बॉल, थोडीशी घाई केले इथे करणनं. धावसंख्या 1 ने पुढे जाते, पोहोचले 51 वरती. पवनसूत म्हटल्यानंतर करण मोरे आज दिसत नाहीये. त्याची उणीव जाणवेल का, एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. बघूया पुढील चेंडू. गुड शॉट, टायमिंग खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. डीप मध्ये गेले, थोडेसे जागा बनवली आणि हुक आणि पुलचं चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळते. डीप बॅकवर्ड टच केलं रिझन मधनं आलाय चौकार. धावसंख्या बघायला मिळते डबल 5 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथून मात्र 59 दिसतोय. येणारे चेंडू 4 आहेत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. चेंडू ओ इथे वेट वॉच आणि तदनंतर मिड विकेटच्या डोक्यावरनं पुलला बनवतंय सक्सेसफुल. षटकारांना धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 62 62 धावा. भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू, भरपूर वेळ होता करणकडे. आणि करण म्हटल्यानंतर ऊर्जेचं एक दुसरं नाव आहे. सातत्यानं हा खेळाडू आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, ऊर्जा जनरेट करण्याचं काम करत असतो. आणि त्याला जर संधी मिळाली तर मग त्याचं जे ट्रेडमार्क आहे, त्याचा बॅटिंगचा जो ट्रेलर आहे तो खूप चांगला शो करत असतो. आणि इथे तेच बघायला मिळालंय. कौशलनं भरपूर शॉर्ट बॉल टाकला, हाफ ट्रॅकर होता आणि त्याला ठोकला आहे षटकार. अंतिम चेंडू इनिंगचा बघायला मिळतोय. 62 ऑन स्कोर कार्ड. बॅट आपण बघताय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, झालाय चेंडू मिड विकेट रिजनला. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाले. जोपर्यंत चेंडू येईल तदवर दुसऱ्या धावेवरती समाधान. 64 झालेले आहेत. 65चं टार्गेट समोर सेट केलं गेले. 65 टू विन. चला आपण मुख्य मंचावरती आपल्या पाहुण्यांचं शुभ सन्मानाकडे आपण वळतोय. आपण बघतायत ग्रामपंचायत सदस्य मायकोप माननीय प्रतीक चिपाड साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. माननीय अजयजी भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया.
प्रतीकजी चिपाड साहेबांचा शुभ सन्मान AB ट्रॉफी. प्रतीकजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे संस्थापक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं करतोय भव्य वेलकम. त्यानंतर आपण वळणार आहोत श्रेयसजी महंते साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी. आम्ही पुनश्च अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय. श्रेयस महंते साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. वेलकम श्रेयस, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या मुख्य मंचावर. त्यानंतर आपण बघतायत माननीय महेश चिपाड साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय पुनश्च अजयजी भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं वेलकम. त्यानंतर सन्माननीय संतोषजी गोवारी साहेबांचं शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही भूपेश सरांना विनंती करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे AB ट्रॉफीमध्ये. संतोष गोवारी साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर माननीय संजयजी चिपाड साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही मंगेश भोईर सरांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया संजयजी चिपाड साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण वळणार आहोत ग्रामपंचायत सदस्य वागसई माननीय आरती भोईर मॅम यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. HK हरीश्वर किनी सरांच्या शुभ हस्ते आपण करूया माननीय आरती भोईर मॅम ग्रामपंचायत सदस्य वागसई त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया त्यांचं वेलकम. त्यांच्यानंतर आम्ही वळतोय माननीय ज्योती चिपाड मॅम यांचा शुभ सन्मान करण्यासाठी पुनश्च आम्ही विनंती करतोय हरीश्वर किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं वेलकम. AB ट्रॉफी अतिथी देव भव ही आपली संस्कृती. प्रत्येकाचा स्वागत सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती करतोय आणि या गोल्डन मेमरीज चांगल्या आठवणी आपण AB ट्रॉफीच्या माध्यमातून या ठिकाणी साठवण्याचा प्रयत्न करतोय. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. धानिव संघाचं शुभ आगमन इथे झालंय. त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळते मा आशापूर तिथल 11 संघनायकी आपण या. चला मी विनंती करतोय मा आशापुरा तिथल 11 संघनायक आपण या टॉस साठी. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतायत या स्पर्धेचे अप्रतिम आयोजक अजयजी भोईर साहेब यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे केळवा ग्रामपंचायत सरपंच संदीपजी किनी साहेब यांना आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर प्रतीक चिपाड साहेबांना सुद्धा आपण पाहू शकतायत आणि आमच्या नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आमच्या नारी शक्तीला सुद्धा मानाचा सलाम. बोलतोय आपण टॉस कडे. श्रेयस महंते सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. सामना 5 षटकांचा आहे. हेड इन टेल आहे. कॉल कोणाचा असणार आहे? चॉईस हवी आहे की कोणी बोललं चालेल? चॉईस हवी आहे. चालेल चालेल. हेड इन टेल आहे. आपण बघताय हा हेड आहे, टेल आहे. तिथेल 11 तिथेल 11 संघाचा कॉल असणार. आपण हा ओढवावरती श्रेयस महंते सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. मॅच सुरू आहे. आपलं डिसिजन्स काय असेल? देखना यहाँ पर तिथल 11 माँ आशापुर टीम ने टॉस जीता है. टॉस जीता है. पासष्ट धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय.
प्रत्येकाने विनयला आपण पाहतायत सलामीची आघाडीची जोडी पहिलं षटक हाताळण्याकरता टॉस जीता है, टॉस जीतने के बाद में क्या डिसीजन होगा? फील्डिंग करेंगे हम। और यहाँ पर आने के बाद में कैसा महसूस कर रहे हैं आप? नहीं, बढ़िया ग्राउंड है, पहली बार ऐसा ग्राउंड देखा है हमने। हम गुजरात से आए हैं तो खेलने का भी मजा आएगा। तो यहाँ पर जो आपके टच में गेंदबाज है, आपने टॉस जीतने के बाद में फील्डिंग ली है, कितने रन तक रोकने का एक प्रयास होगा जिस तरह से आपकी बैटिंग टीम है? 5 ओवर में देखते हैं 50-60 तक रोकेंगे। कोशिश। टॉस आप जीतते तो क्या लेते? हम लोग बैटिंग ही लेते हैं। तो अभी बैटिंग आई है, फुल टीम है आपकी, सब है। कितना रन से यहाँ पर एक अच्छी मैच हो सकती है? कम से कम 60-70 तक। और कौन से वो बल्लेबाज है जो हाल ही में अच्छे टच में चल रहे हैं और रन आने के चांसेस है? सब मिलके खेलेंगे, हो जाएगा रन। विश्वनाथ जय सब जन है। कैसा लग रहा है यहाँ पर इस बेहतरीन प्रतियोगिता में खेलते हुए? अच्छा लग रहा है, ग्राउंड भी अच्छा है। बेस्ट ऑफ लक. Mahashapura Tithel 11 won the toss and elected field first. सुपर डिलिव्हरी अप्रतिम. ध्रुवने जी प्रगती केली ती अप्रतिम पाहायला मिळते. सिनियर खेळाडूंच्या नेतृत्वाखाली अप्रतिम चांगलं क्रिकेट दाखवत असताना सातत्याने धानीव पाहायला धानीव मिळतंय. संघ फॉर्म घेऊन जायचा फॉर्म. प्रत्येक एका साईडला विनय पाटीलला आपण पाहतायत. सुपर बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 65 धावांचं टार्गेट सेट केले गेले. अप्रतिम स्टेप आउट झालेत. खूप चांगला फटका ऑन द राईट्स खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल तेवढीच चांगली फिल्डिंग. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती बऱ्याच वेळेनंतर अकाउंट ओपन होत असताना एक या धावसंख्येवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रतीक आणि विनय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण हे क्लोज एक्सप्रेशन जे आहेत ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर, खूप चांगलं वर्क कॅमेरामॅनच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत. या वेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली, वेगेचा फायदा उचलत असताना नीरज कुमार कलवाच्या स्वागतासाठी सन्मानासाठी या चौकाराने अनुराग चव्हाण यांचं सुद्धा स्वागत केलंय. एबी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत. 4 रन. पाच धावा फलकावर पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. स्विच हिट खेळण्याची तयारी जरूर दाखवली गेली होती आणि काय वेग भन्नाट पाहायला मिळतो आणि प्रणय घरतच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. 2 कुलमॅन मैदानाच्या आतमध्ये. तुषार घरतला आपण पाहू शकतायत, प्रणय घरत आपण पाहतायत, तुषार मोरे सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत, ब्रिजेश घरत सारखा खेळाडू आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा. मग नयन घरत सारखा खेळाडू आपण पाहू शकलात. विपुल घरत आज सध्या कॉपरेट करण्यासाठी चेअरअप करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. नंदन सारखा खेळाडू जो उभारता सितारा, यतीन सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. तर एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट जर आपण पाहिलं तर प्रसाद वॉरियर्स, नानिवली 5757, आकाश घरत, मोहित घरत, संकेत घरत, विनय पाटील, अनिकेत घरत, कौशल जाधव, साहिल वेद पाटील, प्रतीक घरत, सुशांत सावरा आणि आशिष अशी ही मात्र आपण पाहू शकतायत. अप्रतिम. आणि हीच खासियत आहे प्रथमेश यांची. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 5 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रसाद वॉरियर्स टीम पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळते. एबी ग्रुप ट्रॉफी 2026 आपण पाहतायत. अजयजी भोईर साहेब नेहमीच स्पर्धेला, या क्रिकेटच्या खेळाला अगदी लगाव त्यांचा अप्रतिम पाहायला मिळतो. त्या क्रिकेटवरच्या प्रेमाला खरोखरच मानाचा सलाम असेल. मग ग्रामीण क्रिकेटला डेव्हलप कसं करावं, शहरी भागातील खेळाडूंना मात्र इन्व्हाइट कसं करावं, हरीश्वर किनी यांनी सुद्धा खूप चांगलं मॅनेजमेंट सांभाळलंय आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण स्पर्धा म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं आणि ते करून दाखवले. यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू आहे. पवनसुत नवली हा संघ 2 हात करतोय. प्रसाद वॉरियर्स नानिवली या संघासमोर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. खोलवर बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल.
तर दोन फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीक आणि एका साईडला विनय पाटील, बॉडी लँग्वेज त्यांची पॉझिटिव्ह आहे, त्यांचा अप्रोच इंटेंट जो सांगतोय की धावा आम्हाला करायच्या आहेत, धावांची भूक आमची मिटणार नाहीये. परंतु एका साईडला ध्रुवने जी सुरुवात करून दिली, पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॉलिंग पाहायला मिळाली आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजांवर दबाव ठेवला आणि ते अंडर प्रेशर सध्या आता बॅटिंग करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह डगआउटच्या दिशेने लागला गेलाय. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं तेव्हा 5 धावा झाल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर 1 रन, 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 65 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकासाठी लिमिट तुम्हाला दिलेला आहे. 4 षटकं ही 20 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. नो एक्सक्यूज, अन्यथा तुम्हाला पनिशमेंट केलं जाईल. चांगला बॉल आहे. व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय त्यांच्या समर्थकांकडून. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते 2. काय अप्रतिम वेग भन्नाट पाहायला मिळाला प्रथमेश या गोलंदाजाचा. विनय स्ट्राईक एंडकडे सध्या आपण पाहत आहेत. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757. बोईसर विभागातून नानिवली हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केले या बॉलला. फिल्डर येत आहेत आणि एक बेस्ट फिल्डर तुषार मोरे कोणतीही चुकी करणार नाहीये. एक्सलंट कॅच, सेफ हँड. फलंदाज विनय बॅक टू द डगआउट, गॉन. पाहायला मिळेल एका साईडला पालघर जिल्ह्यातील नामवंत संघ पाहायला मिळेल जगन 11 धानीव. तर एका साईडला गुजरातमधील संघ पाहायला मिळणार आहे मा आशापुरा तिथल 11. या दोन टीमच्या दरम्यान एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. फुल टॉस बॉल होता, ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. ब्रिजेश घेरत जेव्हा जेव्हा समोर येतो त्या वेळेला 80 षटकांचे सामने ते माझ्या डोळ्यासमोर येतात. काय ब्रिजेश घेरतने ती बॅटिंग केली होती. चौथा हिरवा मानकोलीच्या मैदानात रबर टेस्ट चॅम्पियनशिप पालघर वर्सेस ठाणे, जवळजवळ 8 विकेट मात्र जरूर गेले होते. आणि 8 विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने ब्रिजेश घेरत आणि प्रीतम बारेनी जे अर्धशतक झळकावलं, ॲब्सोल्युटली सुपर. अप्रतिम चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, सुपर टायमिंग. प्रतीकच्या बॅटमधून 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सौंदर्यपूर्ण फटका, चौकार, गुड शॉट, 4 रन. चांगला फटका होता, स्टेप आउट झाले होते. फुटवर्कचा चांगला वापर केला होता आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतोय. प्रतीकला सध्या आपण पाहू शकतात. प्रथमेश एका साईडला, चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी, प्रणय मात्र पायावर बॉल जाऊन आदळला. कदाचित दोन्ही मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे चाणाक्ष राहिले होते त्या ठिकाणी. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. प्रतीक सध्या खेळतोय 7 बॉलमध्ये 6. आकाश गरत खेळतोय 1 बॉलमध्ये 1. सौजन्य केले ते टी शर्ट प्रसाद विजय पाटील यांच्या माध्यमातून. म्हणूनच प्रसाद वॉरियर्स. थँक्यू. वळतो आपण मुख्य मंचाकडे. आपण सवय्या प्राणदादा यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, नक्कीच ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करतोय. नंडीचे आपण तयार राहायचं. झाले ना 11 रन झालेत. 11 रन. यावला ऑन साईडला चांगला फटका, फिल्डरला बीट केलंय.
चल नाही आठ. नाही. चला आपण वळतो या ठिकाणी प्रांतदा यांचा आपण बघतायत ॲनिव्हर्सरी आहे आणि डीजे प्ले. गेले 17 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. आकाश एका साईडला आपण पाहतायत, प्रतीक एका साईडला. या बॉलला लेफ्ट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. जतीन भुयार सर सध्या आपण पाहतायत चर्चेत असलेलं नाव जेपी पॅनलमध्ये, आणि नदीम सरांना आपण पाहू शकतायत, तर शाहिद मोमेन सरांना आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही पंचांचं अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी सध्याच्या घडीला या एबी ग्रुप ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 वर 1 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाज ध्रुव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या बॉल ऑन साईडला पिकअप शॉट. ध्रुवच्या या बॉलवर खणखणी षटकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी व्हॉट अ शॉट. क्लास बॅटिंग. आकाश गरजच्या बॅटमधून 6. काय फटका खेळलाय. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. ध्रुवच्या या पहिल्याच आपण पाहिला तर षटकार येतोय ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर, आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत अतिशय आक्रमकता दाखवली गेले. षटकार, वाईट षटकार. संघाची धावसंख्या 24, 24 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार केलाय आकाश घरतने. चांगली बॅटिंग करत असताना युजेस फुटवर्क तुमचं अप्रतिम, तर धावा तुमच्या बॅटमधून या आघाडीत तेच केलं आतापर्यंत आकाशने. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे ध्रुव. पुन्हा एकदा या वेळेला सरळ खेळलेत. वा वा आकाश. आता मात्र या वेळेला आकाशाला सॅल्यूट करणारा हा षटकार. आकाश थांबणार नाहीये. मला रडायचं नाहीये तर लढायचंय. व्हॉट अ शॉट. गुड बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना आकाश एक्झॅक्टली तंत्रशुद्ध फटके कसे असावेत याचं फॉर एक्झाम्पल दाखवत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉडमॅनचा चांगला वापर आणि सरळ बॉलला मात्र वी फॅक्टर मध्ये खेळला साईड स्क्रीनवर. ध्रुवच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता आता आकाश थांबणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 30. विजयासाठी टार्गेट ठेवलंय 65 धावांचं. 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा 15, आणि 15 बॉलमध्ये 35 रन. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. विचार विनिमय करण्यास भाग पडले ते ध्रुवला, अपकमिंग यंग टॅलेंट. परंतु आकाश त्याची बॉडी लँग्वेज जी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते, आणि अप्रोच इंटेंट पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. सुपर क्लास दाखवलाय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. मग त्याचं फुटवर्क, त्याची पायांची हालचाल जी पाहायला मिळते अप्रतिम. चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन अँड टायमिंग मॅग्निफिसंट. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला होता. ब्रिजेश आले. ब्रिजेशने लगेच तिथे कानमंत्र दिला. ध्रुव धीर धर, काही टेन्शन घेऊ नको. तुझी लाईन अँड लेंथ आहे ती मेंटेन कर. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. तुम्हाला लगेच बदल करावा लागतो, आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. संघाची धावसंख्या 30, 14 बॉल 35 ची आवश्यकता. अप्रतिम चांगला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना इथे डायरेक्ट हिट जर झाला असता तुषार गरजचा थ्रो अगदी विजेच्या वेगाने होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेले. 32 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत.
पहिल्या षटकात 5 धावा, त्यानंतर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढताना दुसऱ्या षटकात आल्या 6 धावा, 2 षटकांमध्ये 11 धावा होत्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पूल केलंय आणि पूलचा फटका अगदी डिलाइटफुल. वा, काय फटकेबाजी सुरू आहे आकाश घरतच्या बॅटमधून. आकाश घरत नावाचं वादळ घुंगावलंय. साई सुजल एंटरप्राइजेस केळवा रोडच्या कटआउट्सला मानवंदना देणारा हा खणखणीत झन्नाटेदार षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 38 रन. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. 12 बॉल 27 रन. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 या टीमला विजयासाठी आकाश घरत आले. आकाश घरतने षटकार जे ठोकलेत त्यावर मात्र स्पष्टपणे नजरा आहेत की आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. परंतु घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू नयन, थँक्यू. आपण सुपर 6 चे लॉट्स टाकणार आहोत आणि आजच्या दिवसातला 5व्या दिवसातला विनर आणि उद्याचा 6व्या दिवसातला विनर असं आपण त्याच्यामध्ये नमूद करणार आहोत. फायनलचे आपण ऑल इंडिया ओपन उद्या आहेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपल्या 5 दिवसातील एखादा संघ लागेल त्या संघाला 3 पॅकर अलाउड असतील. याची आपण नोंद घ्या. आपण थोड्याच वेळामध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सुपर 6 चे लॉट्स आपण टाकणार आहोत, याची नोंद असू द्या. ब्रिजेश घरत नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत असताना मग लेदर बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असतो. प्रणय घरत, तुषार घरत या संघाला घेऊन चालताना सातत्याने पाहायला मिळतात. मग त्यामध्ये तुषार मोरे यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. इंटेलिजंट क्रिकेटर. चांगला बॉल होता. या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. संघाची धावसंख्या प्रतीकच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघ जाऊन पोहोचतो 39 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 7 बॉलमध्ये 27 रन कुठलेत आतापर्यंत. काय फॅब्युलस बॅटिंग केले, आक्रमकता दाखवले, संयम दाखवलाय. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी जर तुमच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये तुम्ही मेंटेन केल्या तर खूप पुढे जातील. हे सातत्याने आपण अनुभवलंय. पुन्हा एकदा ब्रिजेश घरत. यावेळेला बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेटकीपर तुषार मोरेच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. 10 बॉल आणि 26 रन. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलात. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आणि स्किट केला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली गेली परंतु पंच सहमत नाही आहेत यावेळेला आणि इथून लेग बायचा इशारा येत असताना 1 रन ॲडिशनल होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 40 रन ऑन दी बोर्ड. 9 बॉल आणि विजयासाठी 25 रन. 9 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण. कदाचित आकाश घरतने आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंडकडे आणलं कारण त्याचं एकमेव कारण असावं की ॲडव्हान्टेज आहे. लेफ्ट हँड बॅटर जेव्हा लेफ्ट हँड बॉलर समोर येतो त्यावेळेला कदाचित थोडंफार कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळत असतो आणि त्यामुळे ती काहीतरी माइंडसेट वेगळं असावं. ब्रिजेश घरत वेळेला ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलंय कारण एक्सपिरियन्स आहे ब्रिजेश घरतकडे. मग ती सिमेंट कॉन्क्रीट खेळपट्टी असो, मग ती मातीची खेळपट्टी असो, त्या खेळपट्टीवर या खेळाडूचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. कारण याच जर खेळपट्टीचा विचार केला तर हायेस्ट टोटल जी होती ते 103 धावा मंगलमूर्ती विराथनची पाहायला मिळाली आणि लोएस्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 15 रन हे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तो सुद्धा चांगला संघ होता. पुन्हा एकदा फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळत आहे. शफल वाईटचं मात्र इथे बेनिफिट मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. वाह ब्रिजेश घरत, सुपर बॉलिंग. अतिशय आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. आकाश घरत नावाचं वादळ गेल्या ओव्हरमध्ये आलं होतं ते शांत केलंय. चांगला फटका तर आहे. बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 टीम जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23. 6 बॉल
23 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे जय विश्वकर्मा सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबई इंडियन्सच्या जर्सी सध्या जगन 11 धानीव टीमने परिधान केलेत. काही महिला वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नारी शक्तीला सुद्धा सलाम आहे, कारण संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम. 6 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 balls remaining and 23 runs required to win. चला वेळ दौडू नका प्लीज. 4 षटकं बरोबर तुम्ही 19.5 मिनिटात फेकली गेली. 6 बॉल 23. पुन्हा एकदा तुषार मोरे आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. या वेळेला पहिला तर षटकार आलाय. आकाश गरजचा बोलबाला या मैदानात राहिलाय. काय अप्रतिम षटकार. तुषार मोरेच्या अगेन्स्ट खेळणं कठीण जातं कधी कधी, परंतु आकाश गरज सांगतायत मला थांबायचं नाहीये. षटकार 6 धावा. गुड शॉट, गुड बॅटिंग. त्याला थांबवणं खूप मुश्किल झालंय, परंतु तुषार मोरेने अनेक संकटाशी पाहिलेत. अनेक संकटाच्या नद्या पार करणारा हा खेळाडू आहे. या वेळेला अप्रतिम फटका. बॉलला फॉलो केलं, परंतु इथे षटकारात परावर्तित केलंय. वाह, आकाश गरजने मॅच मध्ये या वेळेला पलटवार केलाय. सुपर बॅटिंग, क्लास दाखवलाय. आता बॉल आहे 4. काय फटका खेळला होता. अगदी सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये खेळत असताना आणि प्रशांत गरजच्या अंदाजामध्ये खेळत असताना हे फटकेबाजी. आकाश गरजच्या बॅटमधून मात्र कलात्मकतेचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. सुपर इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक कसे असावेत याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. या स्ट्रोकवर तर अनेक खेळाडूंची सुद्धा ताजाच झाली. मग त्यामध्ये ब्रँडन मॅकलम असेल, AB डिव्हिलियर्स असेल, सूर्यकुमार यादव असेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. सामना होता कुठे, आला कुठे. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना क्लोज कीपर तर आहेत आकाश गरज. काय रणनीती असेल. इथून तिसरा षटकार येईल का. टक्कन आवाज आलाय. सुपर टायमिंग. आकाश गरज जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण मैदानात यायला हव्यात. काय बॅटिंग केले या वेळेला. टाळ्यांचा कडकडाट होणारा हा षटकार पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय फटका. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 5 रन. अप्रोच इंटेंट काय होता आणि हा सुद्धा रेकॉर्ड होईल का, कारण अनेक रेकॉर्ड याच मैदानात झालेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारून 6व्या बॉलवर डिफेन्स केलंय राज तरे, मॅन फ्रॉम एडवन. त्यानंतर 54 रन किरण जाधव 40+ माध्यमातून सुद्धा झालेत. जलतरेने 67 धावा सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजे त्या सर्व काही गोष्टी या खेळपट्टीवर समान न्याय देणारी खेळपट्टी. पिच क्युरेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि हॉल ऑफ 6 विकेट सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत या मैदानात याच खेळपट्टीवर. AB ग्रुप ट्रॉफी 2026च्या माध्यमातून 60 धावा. 3 बॉल 5. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तुषार मोरे अडचणीत आहे, परंतु अजून सुद्धा संधी आहे. 50-50% चान्सेस दोन्ही संघांकडे पाहायला मिळत आहेत. पवनसुत नवली की नानिवली. 5757 प्रसाद वॉरियर्स.
हलकेशा हाताने डिफेन्स तर केलंय. या वेळेला सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फंबल झालेत आणि इथून चुकी झाली इथे. कदाचित चुकी झाली नसती, धावा स्टॉप केल्या असत्या तर डेफिनेटली इथे आकाशला कुठेतरी स्ट्राईक मिळाली नसती. परंतु प्रतीक आणि आकाशमध्ये एवढं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे की येस नो अँड वेट, पापणी लवते. मात्र या वेळेला 2 रन्स पळून पूर्ण केले. 2 बॉल आणि 3 रन, चेसिंग कंपल्सरी आहे. काय मॅच होती कुठे आली कुठे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, चित्त थरारक आणि चित्त विधी सामना पाहायला मिळतोय. यावेळेला फोर्स केलंय, समोर खेळलेत आणि चौकाराने विजयी संपादन केलंय आणि 50 धावा सुद्धा आकाश घरात बॅट दाखवायची आहे. सुपर बॅटिंग, कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे फटके आपण पाहू शकतायत. कॅमेरामॅन फोकस करो आकाश घरातवर. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना त्याला खांद्यावर आणलंय आणि अप्रतिम आकाश घरातने जी बॅटिंग केले, बॅटला चुंबन करताना, कारण आम्ही आमच्या पेक्षा बॅटवर जास्तीत जास्त आणि क्रिकेटवर प्रेम करतो हे दर्शवणारे मात्र या वेळेला काय फटके खेळले गेले होते. पवनसूत नवली सारखा एक बलाढ्य संघाला सळो की पळो करून सोडला आणि तुषार मोरे सारख्या गोलंदाजावर अटॅक काउंटर केला आणि आकाश घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वळूया आपण मुख्य मंचावरती. नुकताच माननीय उद्धवजी भोईर साहेबांचं शुभागमन झाले. आम्ही हरेश्वर किनी सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. माननीय उद्धवजी भोईर साहेबांचं शुभागमन आणि त्यांचा यथोचित शुभ सन्मान हरेश्वर किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य मंचावरती करतोय. मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण करतोय उद्धवजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. आकाश घरत आपण या हाफ सेंचुरी ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेली आहे. चला या आकाश आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करतोय माननीय प्रतीक जी चिपाट आणि त्यांच्या पत्नी माननीय ज्योती चिपाट मॅम यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय प्लेअर